आता तो सामना जरा सिद्धराज जोगेश्वरी मस्करवाडी विरुद्ध नाईकबाई इलेव्हन गलमेवाडी या दोन टीम दरम्यान, आणि या सामन्यामध्ये जिंकलाय संघ तो नाईकबाई इलेव्हन गलमेवाडी. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच मिस्टर दुर्गेश आपण यायचं आहे. या सामन्याचा आपण सामनावीर ठरलाय. आदरणीय गुरुवर्य किरण मस्कर सर आपण व्यासपीठ राहायचं आहे. आपण टॉस का बॉस मध्ये आहोत. जिद्दी माटा शेडगेवाडी आणि त्यांच्या विरोधात नाईकबाई इलेव्हन गलमेवाडी या दोन टीम दरम्यान, आणि लखन सर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल कोण करणार आहे? जिद्दी माटा शेडगेवाडी कॉल करतायत. विनोद आहेत छापा कॉल करे. काटा आलाय. टॉस जिंकला इथे अर्थातच नाईकबाई इलेव्हन गलमेवाडी या संघाने टॉस जिंकलाय. कोणता निर्णय? नक्कीच एक क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. तिसरा सामना आहे. किती धावसंख्या रोका समोर टीम चांगली आहे. जिद्दी माडा शेडगेवाडी विनोदात आहेत. नक्कीच विनोदानंदचं जे स्वप्न होतं पाटण तालुक्यामध्ये हे जे आयोजन करण्याचं, आता ज्या सर्व टीम खेळत आहेत ते नियोजन त्यांचं. आमचे गुरु आहेत ते क्रिकेटमधले, तर गुरुला आम्ही चॅलेंज करू शकत नाही. नक्की सर, गुरु मोठा असतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊया तुम्हाला. दोन्ही टीमला खूप सुरू आहे. नुकता टॉस संपन्न झालाय. जिद्दी माटा शेडगेवाडी आणि विरुद्ध नाईकबाई इलेव्हन गलमेवाडी या दोन टीम दरम्यान यांचे टॉस जिंकलाय. अर्थातच नाईकबाई इलेव्हन गलमेवाडी या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा श्री काळेश्वर चषक 2026 आणि ही संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्ह या यूट्यूब वर आपण पाहत राहा. धन्यवाद.
शेवटचा सामना नाईकबाई 11 गलमेवाडी विरुद्ध जीती मराठा शेडकेवाडी या दोन टीम दरम्यान. गोलंदाज मार्कवर सज्जल प्रकाश आणि बॅटिंग मार्कवर प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वामी. मॅच स्टार्ट, मॅच ऑन. पहिला बॉल गणेश. पहिला बॉल गणेश ओव्हर द विकेटने. समोर बॅटर प्रथमेश, एक यंगस्टर, एक चांगला खेळ करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टंपचे बॉल बाहेर आहे. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. खातं ओपन झालं इथे. सुरुवात झाली इथे. गणेश पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला जागा बनवून केला. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, डिक्लेअर एरिया मध्ये उडली आहे गणेशने. दोन धावा झालेत. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. गणेश पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. वो बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. फील्डर आहे तिथे. बॉल खाली. ओ जेल ड्रॉप. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी टीमची धाव संख्या 3. अगदी सोपा झेल सोडलाय. हेच तर क्रिकेट आहे. 3 धावा स्कोरबोर्डवर. या कॅचचे परिणाम येणारा काळच सांगेल किती महत्वाची कॅच होती. पुन्हा तयार गणेश. ओ बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय. तितकं करेक्शन नाही आहे. बॉल आतमध्ये राहतोय. बॉल डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 3. चांगली गोलंदाजी. 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिलेत. प्रथमेशला थांबवलंय. मागे सामन्यामध्ये प्रथमेश चांगली बॅटिंग केली होती. इथे प्राइज ऑन झालंय प्रथमेशसाठी. गणेश तयार ओव्हर द विकेटने. ओ बॉल हवेत. इथे संधी आहे. पॉइंटचा फील्ड आलाय. बॉल खाली आणि चांगला जेल, चांगला जजमेंट. फलंदाज बाद. प्रथमेश बाद झालाय 2 या आकड्यावरती. पहिला धक्का इथे बसलाय जिती मराठा शेडगेवाडी या टीमला. प्रथमेश बाद झालाय. आता न्यू बॅटर चाललाय मैदानच्या आतमध्ये. शुभम, सिनियर बाहुबली म्हणून चर्चेत आहे. ज्युनियर, माफ करा, ज्युनियर बाहुबली या नावाने चर्चेत आहे तो शुभम. 3 धावा स्कोरबोर्डवर. 4 बॉलचा खेळ संपला. 3 धावा. पहिली विकेट प्राप्त केली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये थांबवलंय. पहिलं षटक पॉवर प्ले षटक आहे. ते पॉवर दाखवायला लागेल. 2 बॉल शिल्लक आहेत. थोडीशी इंजुरी जाणवते बॅटर शुभमला. तीन धावा गणेश. पहिला बॉल. ओहो, चांगला बॉल. अगदी ऑफ कटर केलाय. बॅटर बॉलचा कोणताही संपर्क नाही. भन्नाट वेग पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश कडून. रोखून धरलंय पहिल्या ओव्हर मध्ये. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केलाय. धावसंख्या स्थिर आहे 3. थांबवलंय पहिल्या ओव्हर मध्ये. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात दिली आहे. ऑन साईडला खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर चिता आहे. हो हो, कॅच ड्रॉप. 100 कॅच घ्यायचा होता, प्रयत्न होता हर्षलचा. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट केली आहे. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर जिद्दी मराठा शेडकेवाडी या टीमची धावसंख्या 4. 1 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टरला संधी.
संत सुरुवात जिथे मराठा शेडकेवाडी या टीमची पहिल्या ओव्हरनं तर सेकंड ओव्हरसाठी आलाय नाईकबाई 11 गलमेवाडी या टीम कडून गोलंदाज मार्कवर संपत थोडस रनर पत्र बोललं ते चार धावा रनर घेतला गेलाय पायात क्रॅम येत आहेत चार धावा संपत बॉलिंग मार्क सज्ज झालाय पहिला बॉल व पहिला हेलिकॉप्टर उडवायचं तितकंसं कनेक्शन नाही आहे सिंगल घेतली आहे धाव संख्या 5 या सिंगलच्या मदतीने आता स्ट्राईक मिळाले विनोदांना स्कोरबोर्डवर दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे संपत बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय सेकंड बॉल टाकण्यासाठी ओव्हर तर विकेटने व टॅप केलाय हलकासा टॅप पण तो थांबवलाय पहिला बॉल डॉट घेतलाय सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवर स्वामी यांनी 5 धावा धावा कमीच आहेत धावा करावे लागतील शेवटचा सामना या पहिल्या दिवसातील ऑन साइडला खेळलाय बॉल हवेत आहे बॉल करे फिल्डर व चांगला झेल सहज झेल टिपलाय फलंदाज बाद स्वामी बाद दुसरा धक्का बसलाय जिथे मराठा शेडकेवाडी या टीमला खराब परिस्थिती धावा कमी झाल्यात संघ अडचणीत सापडलाय सुरुवात खराब झाली आहे जिथे मराठा शेडकेवाडी या टीमचे दोन्ही ओपनर बाद झालेत प्रथमेश आणि स्वामी आता पूर्णपणे जबाबदारी शुभम आणि नवीन बॅटर सॅगी नवीन बॅटर सॅगी आलाय 5 धावा झालेत दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे पाच धावा संपत तयार बॉलिंग मार्कवर नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी हो चांगला फटका 100 कॅच घ्यायचा प्रयत्न चांगला प्रयत्न तिसरा झेल सुटलाय या पहिल्या डावामध्ये पण तो चांगला प्रयत्न होता इथे सिंगल घेतली आहे धावसंख्या आता 6 झाली आहे आता स्ट्रायकिंगला बॅटर शुभम 6 धावा आहे संपत चांगली गोलंदाजी आतापर्यंत वो चांगला फटका स्ट्रेट खेळलाय फिल्डर आहे डीप मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला रनआउटची संधी पण तो थ्रो खराब थ्रो केलाय 2 धावांनी धावफलक पुढे जाईल टीमची धावसंख्या 8 आता कुठे टाळ्या वाजल्यात डगआउट मधून संपत तयार ओ बॅटची एज बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी संपल्या 2 ओव्हरचा खेळ संपला 2 षटकानंतर जिद्दी मराठा शेडकेवाडी या टीमची धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात 9 आतापर्यंत 4.5 ची सासवली आहे संघ बॅकफुटवर आहे जिद्दी मराठा शेडकेवाडी दुसऱ्या बाजूला संघ बॅकफुटवर आहे जिद्दी मराठा शेडकेवाडी दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग पॉइंट मध्ये आहे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे
नाईकबाई 11 गलमेवाडी हा संघ आता पण चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिलं षटक गणेश, त्यानंतर दुसरं षटक संपत आणि तिसरं दुर्गेश. पहिल्याच बॉल विकेट घेतली आहे. नऊ धावा झालेत. व बॅटची एज बॉल चाललाय थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 10. नवीन बॅटर विकास आलाय. पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 10 झाली आहेत. विकास आणि शुभम ही जोडी मैदानच्या आतमध्ये. हो हो, चांगला बॉल, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. कमीत कमी 30चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. 11 धावा झालेत. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सध्या 30 षटक सुरू आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा. दुर्गेश तयार. फुलटॉस ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. थोडासा अँगल बदलावा लागेल बॅटर शुभमला. टीमची धावसंख्या 12-12. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हर मधील. 12 धावा झालेत. बॉलर तयार दुर्गेश. 3 षटकानंतर धाव किती? 12 की 13? 13 धावा झालेत. 3 षटकानंतर 13 धावा. जिद्दी मराठा शेडकेवाडी संघ बॅकफुटवर आहे, अडचणीत आहेत. 13वर 3 ओव्हरचा खेळ संपला. तर अंतिम षटक, शेवटचे 6 बॉल. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. मोठे मोठे फटके येणे गरजेचे आहे, तर तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. 13 धावा, स्लॉग ओव्हर. आता शेवटचे 6 बॉल. गोलंदाज मार्कवर सज्जाला निलेश, ज्याने छाप सोडली आहे चांगली. चौथ्या षटकातील पहिला बॉल. हो, पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. अक्रॉस दी लाईन मिस केली आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. निलेश पहिला बॉल डॉट घेतलाय. धावसंख्या स्थिर 13. आजच्या दिवसभरात लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळत आहेत. व चांगला फटका ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. टाय वाजतायत आणि 2 धावा इथे कंप्लीट करतायत. ओ, चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. शुभम चांगली फलंदाजी करतोय. ओ, चांगला फटका ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे आणि बॉल चाललाय अखेर सीमा रेषेबाहेर आला. इथे भरपूर वेळानंतर हा चौकार. टीमची धावसंख्या आता या चौकाच्या मदतीने 21-21. 2 बॉल शिल्लक आहेत. झुंज देतोय. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच चरा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतः सांगा, शर्यत अजून संपली नाही आहे. आणि ते चांगला फटका. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. धावसंख्या आता या षटकाच्या मदतीने 27. आता धावसंख्या फुलली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आता या पहिल्या डावातील. सत्तावीस धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातील. इथे येईल का बिग हिट शुभमच्या बॅटमधून. 27 धावा. निलेश तयार. हो हो, चांगला बॉल. रन घ्यायचा प्रयत्न केलाय आणि 1 धावा इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या आता दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउट. 4थी विकेट गमावली आणि टीमची धावसंख्या
28 आणि 29 टार्गेट इथे सेट केलंय ते नाईकबा माफ करा जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने नाईकबा 11 गलमेवाडी या टीमच्या समोर 29 टार्गेट. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत देवा आपण डीजे मास्टर संधी. चोवीस संघाने सहभाग घेतलाय त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आजचा पहिला दिवस आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026. आजच्या पहिल्या दिवशी 12 संघ आणि उद्या 12 संघ खेळणार आहेत. आजच्या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना. बी ग्रुप मधला एक संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल. ए ग्रुप मधून सारा स्पोर्ट चाळकेवाडी हा संघ दाखल झालाय. आता ग्रुप बी मधील कोणता संघ दाखल होईल? जिद्दी मराठा शेडकेवाडी विरुद्ध नाईकबा 11 गलमेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. पहिला डाव संपलाय. पहिल्या 4 षटकामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात 28 धावा केल्या. त्याने 29 टार्गेट इथे सेट केलंय ते नाईकबा 11 गलमेवाडी या टीमच्या विरोधात जिद्दी मराठा शेडकेवाडी या टीमने 29 टार्गेट या मॅच मध्ये आहे. स्ट्रायकिंगला बॅटर निलेश, नॉन स्ट्रायकिंगला गणेश. बॉलिंग मार्क सज्ज झालाय शेडकेवाडी या टीमच्या कडून. विकास पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय. सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवर. 29 टार्गेट. विकास बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. नवीन चेंडू हाताळतोय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर आहेत. इथे संधी आहे बॅटरला मोठे फटके खेळण्याची. व स्टेप आउट करत बॅक टू बॉलर हा फटका खेळलाय. कॅच ड्रॉप झाली परंतु गोलंदाजी करत असताना झेल टिपणे तितकंसं कठीण आहे आणि याचं प्रात्यक्षिक पाहायला इथे मिळालंय. सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. अकाउंट ओपन केलंय नाईकबा 11 गलमेवाडी या टीमचं. पुन्हा एकदा तयार विकास. समोर बॅटर गणेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील. डॉट बॉल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 3 बॉल
मध्ये एकच धावा दिली आहे. हो बॅटची एज बॉल चाललाय थर्ड बँडला टिकलर झोन मध्ये एका धाव्यासाठी. टीमची धावसंख्या 2. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलंय विकासने. बॅटर गणेश आणि निलेशला 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा झालेत. जी सुरुवात पाहिजे होती बॉलिंग करण्या टीमला ती सुरुवात करून दिली कारण टार्गेट कमी आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. चांगली मॅच रंगेल असं वाटतंय. हो फुल टॉस ऑन साईडला खेळलाय आनंद कार्पेटने. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल वर समाधान मानलाय प्रथमेश. चांगला थ्रो पण बॅकअप आहे ते. टीमची धावसंख्या 3. अजूनही 26 धावांची गरज. 29चा पाठलाग इथे सुरू आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. 3 धावा झालेत. हो डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न पुढे येऊन डॉट बॉल. षटक संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमची धावसंख्या 1 ओव्हर नंतर फक्त 3. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. आता रिक्वायर्ड रन रेट 9चा आलाय. पहिलं षटक चांगलं फेकलंय. मॅच मध्ये आणलं आपल्या टीमला विकासने. सेकंड ओव्हरसाठी कोण येईल गोलंदाज. अर्थातच यंगस्टर प्रथमेश ज्याने आता पण चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चर्चेत झालाय. पाटण तालुक्यातील मिड विकेट काऊ कॉर्नर कव्हर आणि एक लॉंग ऑफ रिझन मध्ये आहे. हात समांतर केले. एक्स्ट्रा धाव टीमच्या तुम्ही ऍडवेट. टीमची धावसंख्या 4. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल करावं लागतील कारण आधीच बँक बॅलन्स कमी आहे. 29चं टार्गेट या मॅच मध्ये. 4 धावा झालेत. प्रथमेश तयार. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. व चांगला फटका बॉल हवेत. इथे जेची संधी पण चांगला प्रयत्न. बॉल फीड केले. दुसऱ्या धाव्याचा. अजूनही 24 धावांची गरज या मॅच मध्ये. अजूनही 24 धावांची गरज या मॅच मध्ये. 29चं टार्गेट. प्रथमेश पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर दुसरा बॉल टाकण्यासाठी. ओ लोवर फुल टॉस. तितकंसं कनेक्शन नाहीये. हर्षल धावतोय बॉलवर. सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता झाली आहे 6. 6 ऑन बोर्ड. दुसऱ्या ओव्हर मधील 2 बॉल झालेत. आता पण 3 धावा दिलेत. 6 धावा. प्रथमेश आउट ऑफ द ऑफ स्टंप. भरपूर बाहेर. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमची ऍड होईल. टीमची धावसंख्या 7. 2 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. एक्स्ट्रावर कंट्रोल लागेल. लाईन मध्ये बदल करावा लागेल. गोलंदाज प्रथमेशला 7 धावा झालेत. हो चांगला बॉल. बॅटची एज आणि चांगला झेल टिपला विकेटच्या मागे सौम्याने. पहिला धक्का इथे बसलाय. नाईकबा 11 गलमेवाडी या टीमला. 7 वर पहिली विकेट गमावली. पहिला ब्रेक थ्रू दिला आपल्या टीमला प्रथमेशने. विकेट टेकर गोलंदाज प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. इम्प्रेस केलंय. प्रभावित केलंय. नवीन बॅटर आता आलाय मैदानच्या आतमध्ये. ओमकार आलाय नवीन बॅटर. 7 धावा झालेत. आता समीकरण झालंय 15 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज या मॅच मध्ये. लेफ्टी बॅटर मागे समयात चांगली कामगिरी केली या बॅटरने. ओमकार जो लेफ्टी बॅटर घातक असतात. तुम्ही पाहिलंय युवराज सिंग त्यानंतर क्रिस गेल, निकोलस पुरन, क्विंटन डिकॉक भरपूर नावे आहेत. ॲडम गिलक्रिश हे घातक असतात लेफ्टी बॅटर. पुढचं प्रत्यक्षित दाखवायला लागेल बॅटर ओमकारला. 7 धावा झालेत. हो चांगला बॉल. अगदी परफेक्ट मिडल होता. पायावर लागलाय बॉल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रथमेश यांची. पहिल्याच बॉल बीट केले बॅटर ओमकारला. ओमकार आणि निलेश हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहेत.
7 धावात रे, अजूनही 22 धावांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार सामना, शेवटची मॅच. हो, चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. अक्रॉस द लाईन बीट केलंय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 7, अजूनही 22 धावांची गरज. आता समीकरण बदललंय, 13-22 असं समीकरण आलंय. हा बॉल निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 7 धावाच रे, 2 चेंडू डॉट घेतलेत. थोडासा चाच पडतोय बॅटर ओमकार. शेवटचा बॉल शिल्लक. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय प्रथमेश. हो, चांगला फटका, पूल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. आला इथे षटकार बॅटर ओमकारच्या बॅट मधून. हा संजीवनी देणारा षटकार, सिक्सर. षटकाच्या मध्ये धावसंख्या 13. आता कुठेतरी मोमेंटम जो फिल्डिंग करणाऱ्या बाजूने होता तो आता शिफ्ट झालाय, आता बॅटिंग करणाऱ्या बाजूने. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. प्रति ओव्हर मध्ये 8 धावा करायचे आहेत. ते नाईक बाय 11 गलमेवाडी या टीमला. रंगतदार सामना रंगत आणली आहे या षटकाराने. 13 धावा झालेत. 29चा पाठलाग इथे सुरू आहे. 12 चेंडू विजयासाठी 16 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे स्वामी. तिसऱ्या ओव्हरसाठी आलेत स्वामी. हे षटक निर्णायक आहे. बॅटिंग मार्कवर सज्ज आहे निलेश. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज. पहिला बॉल. स्वामी राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल. हो, चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. बॉल नो मॅच लँड मध्ये पडलाय. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, थ्रो केलाय, रनआउट संधी. थोडस कलेक्शन खराब. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 15 झाली. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू 14 धावांची गरज. एक धाव महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. 15 धावा झालेत. विनोद तयार. बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेटने. ऑन साइड खेळला आनंद कार्पेटने. चित्ता आहे तिथे. हर्षल धाव घेतली नाहीये, थांबवलंय बॅटर निलेशने. ओमकारला धावसंख्या स्थिर 15-15. अजूनही 14 धावांची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे, त्याला भेदून बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. आला इथे चौकार निलेशच्या बॅट मधून. इथे चूक केली आहे स्वामी यांनी. फुल टॉस चेंडू टाकलाय, त्याचा फायदा उचललाय बॅटर निलेशने. आता धाव फलक झालाय 19. आता 10 धाव्यांची गरज. 9 चेंडू 10 समीकरण या मॅच मध्ये झालंय. व चांगला फटका ऑन साइडला. फिल्डर डीप मध्ये आहे. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाही केलाय, सिंगलवर थांबवलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 20 झाली आहे. अजूनही 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू 9 धाव्यांची गरज. बॉल टू रन्स इक्वेशन आहे आता. हे 2 बॉल निर्णायक आहेत. लेफ्टी बॅटर आहे. 20 धावा झालेत. विनोद बॉलिंग मार्कवर सज्ज आलाय. व हलक्या त्याने खेळलाय. अगदी कव्हरच्या मधून बॉलला काढलाय गॅप मध्ये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा.
सहजरित्या कंप्लीट केलेत. धावसंख्या आता झाली आहे 22-22. आता बरोबर ॲक्युरेट 7 चेंडू 7 धावांची गरज. सात धाव्यांची गरज. 22 धावा झाल्यात. शेवटचा बॉल. हो बॉल हवेत. इथे संधी आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्वामी आणि हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसलाय नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमला. 22 वर दुसरी विकेट. आता समीकरण झालंय 6 चेंडू विजयासाठी 7 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. बावीस धावा विजयासाठी 6 चेंडू 7 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार सामना नाईकबाई 11 गरमेवाडी विरुद्ध जिद्दी मराठा शेडकेवाडी या दोन टीम दरम्यान. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 7 धाव्यांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय दुर्गेश आणि गोलंदाज मार्कवर अभि. अभि नाही तो कभी नाही. हा सामना महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. संघर्ष करतायत. संघर्ष चालू झालाय दोन्ही टीमचा. बॉलिंग मार्क सज्ज अभि. अभि पहिला बॉल. स्ट्रायकिंगला बॅटर निलेश. सलामीचा फलंदाज चांगला खेळ करतोय. एक हाती झुंज देतोय. ओमकार बाद झालाय. शेवटच्या बॉलवर अभि. 6 चेंडू 7 धावांची गरज. पहिला बॉल ओव्हर द विकेटने अभि. ओ चांगला फटका स्ट्रेट खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. अगदी कॅमेरामॅनला सलामी दिली आहे आणि इथे षटका ठोकलाय निलेशने. आता धावसंख्या झाली 28. आता फक्त 1 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगला लॉफ्ट केलाय बॉलला. आता 5 चेंडू 1 धावांची गरज अभि. हो चांगला फटका बॅकफुट पंच. बॉलला पाठवलाय सीमारेषा